मेहता का उल्टा चश्मा। मी तुला बोललो होतो ना वेळ आल्यावर उत्तर देणार. हे आहे का शिक्षकाचं उत्तर? नाही नाही, हे चुकीचं आहे. शिक्षक कधी उत्तर देत नाही, उत्तर घेतो. म्हणजे घे हे घे हे घे. हे काही दिसत नाही मला. जेठालाल तुला सोडणार नाही. जेठालाल हॅपी होली अय्या. झाडाला हे कलर इको फ्रेंडली आहेत ना, म्हणजे कच्चा कलर आहे ना. हो कच्चा आहे कच्चा आहे. नाही ते मागच्या वर्षी तू मला कसा सिल्वर कलर लावला होता तर किती प्रॉब्लेम झाला होता माझा. प्रॉब्लेम तर मला पण झाला होता ना अय्यर भाऊ. माझ्या हातातून पण तो कलर कुठे गेला होता. जाऊ दे रे, मागच्या वर्षीच्या होळीची आठवण नका ना काढू. विसरून जा विसरून. ठीक आहे मग तर लाव. सोडा आता यार, मूड गेला आता. जाऊ दे. झाडालाल कलर तर लाव. हॅपी होली कोमल वहिनी. हॅपी होली. हॅपी होली अंजली वहिनी. हॅपी होली, हॅपी होली. सीता भाऊ. हॅपी होली बबिता जी. हॅपी होली हॅपी होली हॅपी होली. अय्यर भाऊ, या अय्यर भाऊचं काहीतरी करावंच लागेल. मजा आली यार. अरे सोडी. हॅपी होली. अरे हो मित्र, हॅपी होली. मित्र जरा सांभाळू ना. का? त्या अय्यर भाऊला मी कोणाला तरी बोलताना ऐकलं की तो तुला उचलून पाण्यामध्ये टाकण्याचा प्लॅन करतोय. अय्यर हो मला हो उचलून हो. किथे आहे अय्यर? हा तो बघ, उत्ते उत्ते उत्ते. त्याच्या तर बघ आता. हे म्युझिक कोणी बंद केलं? भिडे अंकल, मी बंद केलं. का? काय झालं टप्पू? का बरं? काय झालं? आजोबा, आपण जसा विचार केला होता तसं काही झालंच नाही. काय? आपण इथे केव्हापासून होळी खेळतोय, धमाल करतोय, आणि बघा ना पोपट अंकल होळी खेळायला येतच नाहीये. अरे हो, हे सगळं या भिडेमुळे झालेलं आहे. माझ्यामुळे? अजून नाही तर काय. काल काय बोलत होतास? आपल्या मधला कोणी पोपटलालला बोलवायला जाणार नाही. आपण लोकांनी अशी होळी खेळायची, अशी मस्त होळी खेळायची की आपल्याला होळी खेळताना बघून त्याला राहावलं नाही जाणार आणि तो स्वतःहून खाली खेळायला येईल. अरे असं कुठे झालं भाऊ? तो तर आलाच नाही. मला तर वाटतंय की त्याच्याशिवाय आपण जे आनंदाने रंगपंचमी खेळतोय ना, ते पाहून तो कदाचित अजून नाराज झाला असेल. तर मग हे काल बोलायचं होतंच ना. काल मी जेव्हा आयडिया दिली, सगळ्यांनी म्हटलं चांगली आयडिया आहे, चांगली आयडिया आहे, तेव्हा का नाही बोलला? अरे बाबा, आता वर्षातनं तू कधीतरी एक आयडिया देतोस, त्यात मग कुठे मी बेकार आयडिया म्हणून तुझा विश्वास तोडू? म्हणून मी काही नाही बोललो. अच्छा, विश्वास तोडायचा नव्हता, पण सगळ्यांसमोर ऐकवलंस ना. आता यात ऐकवलंय काय भाऊ? तू तर ना एकदम नाजूक नवरी नार जैसो छे भाई. छोट्या छोट्या गोष्टींचं खोटं वाटतं तुला.
हा लागतं मला खोटू, ज्याला लागतं ना खोटू त्यालाच कळतं. काय काय ह्याच्यामध्ये असं खोटू लावून घेण्यासारखं काय आहे भाऊ? अरे एक साधारण गोष्ट बोलतोय मी. शे जेठ्या बस आता. अरे बाबा पोपट बद्दल विचार करा ना. मला तर वाटतंय पोपट भाऊ अजून पण उदासच आहेत. हो बिचाऱ्याने स्वतःला घरात बंद करून ठेवलाय. अरे पोपटलाल, त्या पोपटलाल पोपट अंकल पोपटलाल भाऊजी! ए पोपट, ओय पोपो, भाऊजी! अरे बाहेर ये यार. हे बघ भिडेने सांगितलं म्हणून आम्ही तुला बोलवायला नाही आलो. हो पण आता बोलावतोय, खाली आहे. हो ये बाबा, तुझ्यामुळे खूपच ऐकावं लागतंय मला, ये खाली. अरे काय ऐकावं लागतं अरे तुला सगळं भिडे? सोडा ना आता, होळी खेळायला बोलवा ना त्याला. अरे पोपटलाल, मेहता साहेब तुम्ही काल काय म्हणत होता की होळीच्या रंगामध्ये उमंग असतो, पतंग असतो. अरे पतंग नाही मित्रा, तरंग असतो. हा ते काय पण असो, उमंग असतो, तरंग असतो. ती पोपटलालला एकदम खुश करून टाकणार, पण असं काही झालं नाही. अरे पण त्याच्यासाठी रंगाचं असणं गरजेचं आहे ना. रंग असेल तर खुश होईल ना. रंग तर आहेत ना. अरे तुला कळत नाहीये जेठालाल. मित्रांनो, आपण मिळून जर गेलो आणि पोपटलालच्या चेहऱ्यावर रंग लावला तर रंग बघून त्याचा मूड चांगला होईल. म्हणजे पोपटलालला रंगवणं गरजेचं आहे. खूपच गरजेचं आहे, तेव्हाच तर उमंग येणार. आता तो आला तर त्याला रंगवणार ना, तो तर येतच नाहीये. मग आपण जाऊया वर आणि मस्त रंगवूया त्यांना. ओय चांगल्या कामात उशीर कशाला? ओय सगळे गोकुळधामला वर जाऊया आणि सगळे रंग घेऊन पोपू सोबत रंगबिरंगी रंगपंचमी खेळूया. हा तुम्ही घ्या. हा चला चला. अरे शुशू काय त्याला बोलो ना. बोलो? हा. पोपू, पोपटलाल, दरवाजा उघड. पोपटलाल दरवाजा उघडा रे. पोपू दरवाजा उघड. पोपटलाल भाऊजी! पोपटलाल भाऊ! अरे एक मिनिट. दरवाजा उघड. एक मिनिट. प्रेमाने बोलूया ना जेठालाल हा त्याला. तेच करतो ना मी. अजून प्रेमाने. हा. पोपटलाल, पोपटलाल, हे बघ आम्ही तुझे सगळे मित्र सहपरिवार तुझ्या दरवाजाच्या बाहेर उभे आहोत. दरवाजा उघड. आणि आम्ही तुला रंग लावायला नाही आलो. आम्ही तर फक्त तुझे हाल हवाल विचारायला आलो. तू ठीक आहेस ना? सांग ना. हॅलो पोपट भाऊजी! पोपट अंकल बघा सगळ्यात तुझ्या वहिनी म्हणजे बहिणी आल्या. पोपट बेटा पोपटलाल भाऊ! मेहता साहेब, पोपूला प्रेमाने बोलवलं तरी तो दरवाजा नाही उघडते. एक काम करतो, दरवाजा सोडून टाकतो. एक मिनिट गडी. ही पोपटलालच्या घरची दुसरी चावी माझ्याकडे आहे. मी आता कॉल होतो. वा वा अय्यर भाऊ, तुम्ही सिद्ध केला की तुम्ही सायनिष्ठ आहात. नाही काय, मला माहित होतं की असं काही होणार आहे. उघड दरवाजा. हे लक्षात ठेवा, जसं आतमध्ये जाऊ ना तसं पोपटलालला रंगून टाकू. चला ओय आम्ही सगळे असताना गोकुळधाम मध्ये कोणाची हिंमत झाली ज्याने पप्पूला कलर लावला? ओ भिडो, ओय तू मला सांग. ओ मी तर त्याला सोडणार नाही. सोडी, मला कोणीच कलर लावला नाहीये. मी स्वतःला कलर लावून बसलोय. काय झालं पोपट बेटा? तू असं का बसलाय? अरे अरे पोपटलाल भाऊ काय करताय? पोपटलाल काय करतोयस मित्रा? अरे सांगितलं ना मी स्वतःलाच रंग लावतोय. अरे ते आम्हाला कळलेलं आहे, पण का करतोयस असं? कारण का मी आता माझ्या आयुष्यात कोणत्या पण गोष्टींसाठी दुसऱ्याच्या भरोश्यावर नाही राहणार आहे. अरे काय बोलतोयस पोपटलाल? हो हे काय बोलतोयस पोपट बेटा? काकाजी, मी तसं पण किती वर्षांपासून माझ्या आयुष्यातलं सर्व काम एकटाच तर करतोय, स्वतःच तर करतोय. सकाळी उठून चहा बनवतो, घरातली साफसफाई करतो, जेवण बनवतो, कपड्याला इस्त्री करतो मी. आणि आता मला समजलंय, मला माझ्या आयुष्यात आता एकटंच राहायचंय. आनंद असो, दुःख असो, सण असो, एकटाच साजरा करायचा. म्हणून मी स्वतःवरच कलर लावून घेतला. कारण आता मला माझ्या आयुष्यात कोणत्या संगीनी ना कोणत्या हाताच्या रंगाची कोणाची अपेक्षा नाहीये. पोपू, ओय तू असं का बोलतोस यार? आम्ही सगळे आहोत ना तुझे आपले. तुला रंग लावायला आलोय ना यार. हो तुम्ही लोक तर माझ्यावर तर रंग लावालच,
पण माझ्या आतल्या रिकाम्यापणाचं काय? त्याला रंगाने कोणी नाही भरू शकत. तुम्हाला हवं असेल तर मला कितीही रंग लावा, पण माझं मन तर कोरच राहणार. एक मिनिट भाऊ, परत एकदा तू हे सगळं काय बोलतोयस पोपटलाल? हा काकाजी, तुम्ही समजवा ना जेठालालला. अरे पोपट बेटा, समजवण्याची गरज जेठ्याला नाही, तुला आहे. थँक्यू बापूजी. अरे पोपट बेटा, सण तर असतातच यासाठी की माणसाने आपलं आयुष्य आनंदाने भरभरून जगावं. आणि आज तर होळीचा सण आहे. होळीच्या वेगवेगळ्या रंगांसारखंच आपलं आयुष्यही आनंदाने भरून टाक. बरोबर बरोबर काकाजी, अगदी बरोबर. म्हणूनच कुणीतरी म्हटलंय की खुदी को कर बुलंद इतना कि हर तदबीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे कि बता तेरी रजा क्या है. वाह, क्या बात आहे. म्हणजे तुम्ही स्वतःला त्या ध्येयापर्यंत घेऊन जा, इतक्या उंचावर घेऊन जा की देव स्वतः तुमची मदत करेल आणि स्वतः विचारेल की तुमची इच्छा काय आहे. अच्छा, आयुष्यात नेहमी सकारात्मक राहावं. आयुष्यात सगळं चांगलंच होणार. आणि पोपट भाऊ, तुमचं लग्न ज्या मुलीसोबत होईल ना, ती लाखात एक असणार आहे, परीसारखी, एकदम मस्त. हो पोपट भाऊ, आणि अशी मुलगी भेटायला थोडा वेळ तर लागणारच ना. हा, आणि आयता चहा देणारा, स्वयंपाक करणारा, घराकडे लक्ष देणारा असा नवरा तर कुठल्या नशीबवालीलाच मिळेल ना. चल पोपटलाल, खाली जाऊन होळी खेळूया. नाही, मला नाही यायचंय. मी बोललो ना, मी स्वतः सोबत होळी खेळलोय, स्वतःला कलर लावला मी. तुम्ही जा आणि होळी खेळा. अरे पोपटलाल, तू आमच्यापासून नाही वाचू शकत, कारण की तुझ्या आयुष्याचा खरा रंग आम्हीच आहोत. आणि असे पक्के रंग आहोत जे तुला कधीच नाही सोडणार. सोडी, उचल पाहू याला. सोड मला, सोडी सोड, मला नाही खेळायची होळी. सोड ना सोडी, सोडी सोड, मला खाली उतर. सोड ना, सोड सोड सोड, सोड मला, सोड. खबरदार, उडी वरी अंतर. सोडी, तू तिथेच थांब, नाहीतर मी इकडून उडी मारेन. पोपट भाऊ, काय करताय तुम्ही? ओय पप्पू, तू मार उडी, मी तुला पकडतो इथे खाली. मार. काही पण बोलतोस. ओय सोनिये, अगं हे तर फक्त 10 फूट आहे आणि आपला पप्पू तर हलका फुलका आहे. मार मार उडी पप्पू, मार. बरं तर ठीक आहे, मी उडी मारतो. ओय जेठापरा, जेठापरा, मी इथेच उभा आहे. तू बाकीच्यांना घेऊन जा आणि पप्पूला खाली घेऊन ये. हा ठीक आहे. ही कोण आहे? हॅलो एव्हरीवन. पोपटलालजी. तुम्हाला पोपटलाल भेटायचंय? हो. अरे पोपटलाल, तुला भेटायला कोणी मुलगी आली आहे, लवकर ये खाली. हो हो पप्पू, ये लवकर. ये खाली ये. मला नाही भेटायचं कोणत्याही मुलीला. अरे काय झालं? पोपटलालजी, तुमच्यासाठी एक अर्जंट काम आहे. हा बोला ना, काय काम आहे? कोण आहात तुम्ही? अरे काही मॅनर्स आहेत की नाही याला? मी एक मेसेंजर आहे, एक मेसेज द्यायला आले. कोणाचा? सॉरी, मी हे तुम्हाला सांगू नाही शकत. माझी ड्युटी फक्त तुम्हाला मेसेज द्यायची आहे. तर नकोय मला तुमचा तो मेसेज. हे बघा पोपटलालजी, हा मेसेज घ्या. हा मेसेज तुमच्या सोबत पूर्ण गोकुळधाम वासियांसाठी पण आहे. ओ तेरी अंकलोरी बने. अरे मित्रा पोपटलाल, हा मेसेज फक्त तुझ्यासाठी नाहीये, आमच्या सगळ्यांसाठी आहे. लवकर खाली ये. ओय खाली ये रे बाबा. पोपट भाऊ खाली या. येतोय येतोय येतोय. कोण आहे मुलगी? काय माहिती कोण आहे? पोपटलाल साठी मेसेज घेऊन आली आहे, आपल्यासाठी पण मेसेज आहे, काही कळत नाहीये. हो ना. ये ये पोपटलाल, लवकर ये.
ये बाबा ये, लवकर ये, ये. शाबास हा व्हेरी गुड शाबास हे घ्या. हा तर पेन ड्राईव्ह आहे. पेन ड्राईव्ह वर काही लिहिलं आहे का? नाही. अरे बाबा काहीतरी सांगा, कोणी पाठवलाय मेसेज? तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला याच्यातच मिळतील. मेसेज अर्जंट आहे तर प्लीज लवकरात लवकर बघून घ्या. तुम्ही लोक विश्वास ठेवा, यात तुम्हा सर्वांच्या फायद्याचीच गोष्ट आहे. जर तुम्हाला डाऊट आहे तर माझा नंबर घ्या. हो मी नंबर द्या तुमचा. तुम्ही जे कोणी आहात सांगा तुमचा नंबर काय आहे? 99-200. आता विश्वास बसला ना? हो बस चेक करत होतो की मी बरोबर नंबर टाईप केला आहे की नाही आणि काही नाही. तर जसा हा माझा नंबर जेन्युन आहे तसाच हा मेसेजही जेन्युन आहे. पण आहे तरी काय या पेन ड्राईव्ह मध्ये? काही गडबड तर नाहीये ना? नाही पोपटलालजी, यात काहीही गडबड नाहीये. यात जे काही आहे ते तुमच्या कामाचं आहे. म्हणून प्लीज अर्जंटली पाहून घ्या. हो पण आम्हाला सांगा की यात नक्की आहे तरी काय? फोटोज आहेत, व्हिडिओ आहेत, डॉक्युमेंट्स आहेत, नक्की काय आहे? तुम्ही बघून घ्या, तुम्हाला सगळ्यांना सगळं माहित पडेल. आणि हो, यात जसं सांगितलेलं आहे अगदी तसंच करा. अच्छा ठीक आहे, मला आता जायला हवं. अँड आय एम सो सॉरी फॉर डिस्टर्बिंग यू. हॅपी होली. एक मिनिट थांबा. तुम्ही आजच्या दिवशी असं नाही जाऊ शकत. तुम्हाला थोडासा कलर तर लावावाच लागेल. वा वा बबिताजी, वा वा, काय बोललाय तुम्ही? चला चला. या. फक्त लेडीजच आहे. ओके बाय. मेसेज अर्जंट आहे, नक्की पाहून घ्या. हॅपी होली. गुड डे. हा, गुड डे. मेहता साहेब, मॅडम 3-4 वेळा बोलून गेल्या. मेसेज अर्जंट आहे, लवकरात लवकर बघून घ्या. तर मला वाटतं आता आपण लवकरात लवकर हा मेसेज बघितला पाहिजे. अगदी अगदी लगेच हेच करूया आपण. तर मग पोपटलाल, काय पोपटलाल? पटापट बघ ना मेसेज काय आहे त्याच्यात ते. मला नाही बघायचंय ना. का? काय असणार त्यात? कोणत्या तरी मुलीची पत्रिका किंवा बायोडेटा. जर बघितलं तर उगाच मनात बेकारची आशा जागी होईल. नंतर तर काही होत नाही. मला नाही बघायचं यात काय आहे ते. माझ्या धोंडात. मस्त कॅच पकडली टप्पू शाबास लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है टप्पू होता है. नहीं वही होता है जो मंजूर कड़ा होता है. बरं झालं तू पकडलंस, नाही तर पेन ड्राईव्हच्या जागी पेन डाईव्ह झाला असता पाण्यामध्ये. दादा मार डाला. ओय तू पेनड्राईव्ह का फेकला पेनड्राईव्ह? नाही तर काय, त्या मुलीने काय म्हटलं तू ऐकलं नाही? तुझ्यासाठी आहे तो मेसेज, पण त्याबरोबर आमच्यासाठी पण आहे तो मेसेज. बिलकुल. हो, मेसेज आपल्या सगळ्यांसाठी आहे. तुला फेकण्याचा हक्क नाहीये. आम्हाला सगळ्यांना अधिकार आहे. फेकायचं तर आम्ही सगळे फेकू. तू एकटा कसा काय फेकणार? पोपट भाऊ, एकदा बघून तर घेऊ की मेसेज काय आहे. चला लवकर घरी जाऊन बघूया की या पेनड्राईव्ह मध्ये नक्की काय मेसेज आहे. हा, चला. नाही एक काम करूया. आपण फ्रेश होऊन रेडी होऊन 1 तासाने तुझ्या घरी भेटूया. हा पोपटलाल, अरे तू पण ये. हा हो. ठीक आहे. नाही मला नाही यायचंय बाबा. माझं काय काम आहे? तुम्ही बघा ना. पोपट भाऊजी, मेसेज तर तुमच्यासाठी सुद्धा आहे. मग तुम्ही असणं गरजेचं आहे ना. नाही बरोबर आहे. हे बघा, हा आकस्मिक मेसेज आल्याबद्दल आपल्याला हा होळीचा प्रोग्राम इथे स्टॉप करायला लागणार. त्यामुळे आपण घरी जाऊया. 1 तासानंतर तयार होऊन पोपटलालच्या घरी तो मेसेज बघायला भेटूया. कळलं? हा बरोबर. अरे काय आहे बाबा, माझ्या घरी का? माझ्या घरचा तो कम्प्युटर आहे तो बंद आहे आणि माझ्याकडे लॅपटॉप सुद्धा नाहीये. त्यात काही प्रॉब्लेम नाही ना पोपटलाल. लॅपटॉप मी घेऊन येतो, पण भेटायचं तुझ्याच घरी. आम्ही भेटणार तुझ्याच घरी.
हो हो चला तू असं काय वाकडं तिकडं करू नको. ओके बबिताजी, तयार भाऊ. हा, नंतर भेटू. चला चला लवकर चला. आलो आलो चला मित्रांनो चला. अरे मेहता साहेब, हे काय तुम्ही टिफिन पण बरोबर घेऊन आलायत? अरे यार सवय झाली आहे ना लॅपटॉप बरोबर टिफिन घेऊन जायची. टिफिन घेऊन आलो. ठेवा. पोपटलाल ते पेनड्राईव्ह ते मला बघायचे आहे तरी काय त्याच्यात. मी अजून पण सांगतोय यात काहीही नसेल. आपण उगाच बेकार वेळ वाया घालवतोय. पोपटलाल मी इतका परिश्रम करून खालून लॅपटॉप वर आणला आहे. पेनड्राईव्ह तुझ्या जवळ आहे. चेक करायला हरकत काय आहे? दे ना यार. हो चल द्या पेनड्राईव्ह ना. दे. हे घ्या. पेनड्राईव्ह द्या. हो पोपट भाऊ. अरे एक मिनिट हे काय झालं काय? माझा ऐका या पेनड्राईव्ह मध्ये व्हायरस असला तर तुमच्या लॅपटॉप मधला डेटा उडून जाईल. अरे यार अय्यर तू पण घाबरवतोस. इतक्या जोरात ओरडतोय जसं की बॉम्ब फुटणार आहे. अरे माझ्या लॅपटॉप मध्ये अँटीव्हायरस आहे. काही नाही होणार. मग ठीक आहे. कमाल आहे. हे कोण आहे? मला काय माहिती. हॅलो पोपटलाल, कसा आहेस? पोपटलाला ओळखतो. मग मी काय करू? मी ठीक आहे, पण तू कोण आहेस? पोपटलाल, हा व्हिडिओ कॉल चालू नाही आहे. पेनड्राईव्ह मध्ये रेकॉर्डेड व्हिडिओ आहे हा. अरे हा सॉरी अरे ऐक ऐक. पोपटलाल, माझ्याजवळ तुझ्यासाठी आणि गोकुलधाम वासियांसाठी एक अमूल्य संदेश आहे. मी कोण आहे, मी काय आहे, कसा आहे, हा संदेश असं विचित्र पद्धतीने का पाठवत आहे, असे खूप प्रश्न तुम्हाला पडत असतील. पडू देत, पण मी यांचं उत्तर नाही देणार. तुम्ही लोक फक्त आंबे खा. कोयांचा विचार सोडून द्या. त्यांना मोजणं सोडून द्या. मी आज तुम्हाला एक आनंदाची गोष्ट सांगणार आहे. मी माझ्याकडून पोपटलालला आणि गोकुलधाम वासियांना एका यात्रेवर नेऊ इच्छितो. विदेश यात्रा. विदेश यात्रा. असली मजेशीर आणि मस्तीने भरलेली यात्रा, ज्याचा अनुभव तुम्हा सर्वांसाठी अविस्मरणीय ठरेल. मी तुम्हा सगळ्यांना सिंगापूरच्या यात्रेला नेणार आहे. शिंगणापूर म्हटले की सिंगापूर. शिंगणापूर देशात आहे. ते विदेशाबद्दल बोलतायत. हा म्हणजे ते समुद्र पलीकडे ते. अगं बाई. कॅन्सल आहे, कॅन्सल आहे. कोणीतरी आपल्या सोबत ना गंमत केली आहे. तुम्हाला वाटत असेल मी गंमत करत आहे, पण ही गंमत नाहीये. तुम्ही लोक ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मध्ये जा. तिथे तुम्हाला सगळी माहिती मिळेल. पुन्हा एकदा सांगतो, मी कोण आहे, काय आहे, कसा आहे आणि अशा विचित्र पद्धतीने तुम्हाला संदेश का पाठवत आहे, तुम्हाला फ्री मध्ये विदेश यात्रा का करवत आहे, हे सर्व प्रश्न तुम्हाला पडत असतीलच. उत्तर फक्त एकच आहे. तुम्ही फक्त आंबे खा. कोयांची काळजी करू नका. तुम्हा सर्वांचा प्रवास सुखाचा हो. सिंगापूरमध्ये समोरासमोर भेटूया. तोपर्यंत गुड बाय. फ्री मध्ये सिंगापूर ट्रिप किती छान. पण मला तर अजूनही वाटतंय की कोणीतरी आपल्या सोबत गंमत करतंय. हा हो भाऊ, हे सगळं गंमतच आहे. असं थोडीच असतं. हे काय आहे हे सगळं? हा माणूस कोण आहे आणि हे सगळं का करतोय, काही कळना झालंय. मलाही वाटतंय असं फुकटात उगाचच कोणी विदेशात का घेऊन जाईल आपल्या सगळ्यांना, नाही का? तर खरंच असं कसं होईल? ही तर गंमतच असेल. नाही मानलं की ही गोष्ट विश्वास ठेवण्यासारखी नाहीये, पण जर ही गोष्ट खरी असली तर. करेक्ट. हे असं काय बोलताय भिडे मास्तर? कोण कोणाला फ्री मध्ये सिंगापूरला का घेऊन जाईल? नाही, तुमचं बोलणं बरोबर आहे हाती भाऊ, पण काय आहे की जर संदेशात द्यायचा असेल तर तो फोनवर पण देता आला असता ना. पण किती मेहनत केली त्याने. शूटिंग केलं, व्हिडिओ संदेशला त्या पेन ड्राईव्ह मध्ये भरलं, नंतर एका मोठ्या गाडीतून छोट्याशा पेन ड्राईव्हला पाठवलं. इतकी मेहनत कोण करतंय संदेश पाठवण्यासाठी? तर भिडेचं बोलणं बरोबर आहे की एकदा जाऊन चेक करायला पाहिजे ना.
काहीही बोलण्याआधी हे कन्फर्म करणं गरजेचं आहे की ही गोष्ट किती खरी आहे. आणि जरी गंमत निघाली तर अरे पोपट अंकल, जर गंमत निघाली तर आपण शोधून काढूया की गंमत कोणी केली आहे. आणि ज्याने पण ही गंमत केली असेल ना त्याला तर मी सोडणार नाही. अरे काय केलं तुम्ही तिकडे? अरे इकडे सगळं तोडून टाकलं तुम्ही. काय केलं तुम्ही सगळं? तुम्ही सगळं इकडून किती सामावून ठेवलं तुम्ही हे? काय केलं तुम्ही? काय करतो तुम्ही सगळे माझ्या बरोबर? अय्यर रेंगे वा. अरे काय 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 इंगवा? पो 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 जा तुम्ही जा चला. तुम्हाला पण कळत ना अय्यर भाऊ, जरा शांत राहा ना. तुम्ही अय्यरला काय सांगताय? सोडी असा ओरडला तो घाबरला ना. सोडीने इथे हात पसरवला, तिकडे अय्यर पडला. एवढं घाबरण्यासारखं काय? एवढे घाबरट आहात तुम्ही? अरे नाही रे, ते सोडीने हात गेला. मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुलधाम सोसायटीचं काय झालं? नाही, ते विसरलात ना तुम्ही असं करायला. नाही, मी करणारच होतो ते. हो, मला वाटलं विसरले. सॉरी. तर मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी हे सांगू इच्छितो की आपण सगळे मिळून थॉमस कुक ऑफिसला जाऊया आणि चेक करूया काय आहे म्हणून. नाही नाही भाऊ, मला नाही यायचं. मी नाही येणार तिकडे. अरे मित्रा पोपटलाल, तुला तर जायलाच लागेल ना, कारण मेसेज तुझ्यासाठी आला होता, तुला जायला लागेल. हा भाऊ, तू केलास तरच ते लोक पुढचं काय ते सांगतील ना आपल्याला. हो, तुझ्यात इतका उत्साह असेल तर तू निघून जा ना. नाही, मी तर येणारच आहे, पण तू माझं बोलणं नीट ऐकलं नाहीस पोपटलाल. काय की संदेश कोणासाठी आहे? पोपटलाल साठी, हा ना. मग तुझं येणं गरजेचं आहे. तू आला नाहीस तर तुला पुढचं काय ते सांगणार नाही. बरोबर बोलतोय. बिलकुल. जर तुझ्याशिवाय आम्ही गेलो तर आमचाच पोपट होईल. काही माहितीच होणार नाही ना. अरे ही जर गोष्ट खरी असली तर कमालच होईल. खरंच कमाल होईल, कमाल होईल. आणि पोपटलाल, दुसरी गोष्ट अशी की ही जर कोणी मस्करीच केली असेल ना तर मग तुला तर न्यूज साठी एक स्टोरी मिळून जाईल. तर पोपट भाऊ, यू मस्ट गो. दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल. बघा, मला अजूनही असंच वाटतंय की आपल्यासोबत कोणीतरी गंमत केलेली आहे. पण तरीही तुम्हा सर्वांना जाणून घेण्याची इतकी उत्सुकता आहे तर फक्त तुमच्या समाधानासाठी मी तुमच्या सगळ्यांबरोबर यायला तयार आहे. ये गल होईना पप्पू, आपण सगळे एकत्र उद्याच जाऊया. अरे नाही नाही सोडी, काय आहे ना, माझ्या उद्या ऑफिस नंतर एक महत्वाची मीटिंग आहे, मी नाही येऊ शकत आहे. ओके. सॉरी, मीही नाही येऊ शकत. काय ना की उद्या माझ्या खूप साऱ्या पेशंटची अपॉइंटमेंट आहे, त्यामुळे मला जरा क्लिनिकवरच राहावं लागेल. मग मेहता साहेब, तुम्ही तर येताय ना? अरे जेठालाल, मी नोकरी करणारा माणूस आहे, उद्या तर ऑफिसला जावंच लागेल, नाहीतर माझी सुट्टी कापली जाईल, मी नाही येऊ शकणार. चला, काही हरकत नाही. तर हे ठरलं की मी, जेठालाल, पोपटलाल आणि सोडी उद्या थॉमस कुक ऑफ ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मध्ये जायचं आणि माहिती काढूयात की हे सगळं काय आहे. ठीक आहे, मग आजची ही मीटिंग इथेच संपते. चला जाऊयात. चला. कसला विचार करता तुम्ही? माधवी, मी हा विचार करतोय की आपलं गोकुलधाम किती अजब आहे ना. इथे विचित्र विचित्र टेन्शनच होत राहतात. आता बघ ना, हे पेनड्राईव्ह मध्ये संदेश आला. हो, खरंच कळतच नाहीये कोणी संदेश पाठवला, का पाठवलाय. जाऊ दे ना. त्या अनोळखी माणसाने सांगितलंय ना, तुम्ही आंबे खा, कोयऱ्या मोजू नका. माधवी, आपण मिडल क्लास लोक आहोत, आपल्याला कोयऱ्या मोजाव्याच लागतात. माहितीये ना आंबा किती महाग आहे ते. मला माहितीये, म्हणजे तुमचं टेन्शन घेणं अगदी साहजिकच आहे. मग पण तुम्हीच पोपट भाऊजींच्या घरी म्हणाला होतात ना की त्या अनोळखी माणसाचं खरं झालं तर चांगलंय ना, फ्री मध्ये आपल्याला सिंगापूर फिरायला मिळेल. आणि मी ऐकलंय की सिंगापूर एकदम मस्त आहे. ऐकलं तर मी आहे की सिंगापूर खरंच खूप छान आहे. आणि जेव्हापासून हा संदेश आलाय ना, तेव्हापासून मी सिंगापूर विषयी सगळं वाचलं. मग काय, पूर्ण गोकुलधाम सोसायटी तिथे जाऊया, फिरूया आणि मस्तपैकी मज्जा करूया. हा, मजा तर येईल माधवी, पण ऑन अ सेकंड थॉट हाही विचार कर की कोणी असं का करेल. इतक्या साऱ्या लोकांना सिंगापूरला का नाही येईल. अगं माहितीये किती खर्च होईल. अरे जरा प्रॅक्टिकली विचार तर कर. सध्या तरी मी पॉझिटिव्ह विचार करते आणि तुम्ही सुद्धा पॉझिटिव्हच विचार करा.
ठीक आहे, उद्या सकाळी थॉमस कुक ऑफ ट्रॅव्हल्सच्या ऑफिस मध्ये जायचं आहे ना, मग तिथे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल. मग काय, लवकरात लवकर जा तुम्ही सकाळी. हा हा लवकर जातो. हा नाही, लवकरात लवकर. तू म्हणत असशील तर आत्ताच त्यांच्या ऑफिसच्या बाहेर जाऊन बघतो. तसं नाही हो, म्हणजे सकाळी ऑफिस उघडल्या जा. असं दुपारी 12-1 वगैरे वाजता नका जाऊ असं म्हणते मी. नाही लवकर जाणार माधवी. जेठालाल, तू थॉमस कुकच्या ऑफिस मध्ये जातोय, थोडं डिटेल मध्ये विचारपूस कर. एक गोष्ट काय आहे की ट्रॅव्हल कंपनीने सांगितलं की आम्हाला फ्री सिंगापूरला नेणार आहे आणि तिथे अटी लागू केले, कळलं आपले पैसे जात आहेत. हा नाही असं तर कधीच जायचं नाही. पैसे कशाला खर्च करायचे? अरे भाऊ, तू सकाळी सकाळी नकारात्मक का बोलतोयस भिडे? अरे नकारात्मक कुठे बोलतोय जेठालाल? बरोबर बोलतायत मेहता साहेब. लिहिलेलं असतं अटी लागू. सामान्य माणूस वाचू शकणार नाही अशा छोट्या अक्षरात लिहिलं असतं अटी लागू. अरे मेहता साहेब तर अंदाजे बोलत आहे, ते असं बोलत नाहीयेत की असं असेलच म्हणून. हो ना? नाही भिडे, जेठालाल बरोबर बोलतोय. मी असं नाही म्हणत आहे की असंच होणार. मी असं म्हणतोय की तुम्ही डिटेल मध्ये विचारून घ्या, असं काही नको व्हायला. मेहता साहेब एक काम करा ना, तुम्ही पण आमच्या सोबत चला ना. म्हणजे काय आहे की तुम्हाला तुमच्या भाषेत जे काय विचारायचं ते विचारा. माझी भाषा म्हणजे काय जेठालाल? माझी काही वेगळी भाषा आहे का? नाही म्हणजे इंग्रजीत तुम्हाला जे काय त्यांना विचारायचं ते विचारू शकता. हो जेठालाल, म्हणजे मी काय इंग्रजीत नाही विचारू शकत? मला इंग्रजी येत नाही. मी येतोय ना तुझ्यासोबत, मी विचारू शकतो. अरे भाऊ, तुझ्या विचारण्यात आणि मेहता साहेबांच्या विचारण्यात फरक आहे ना भिडे. कमाल आहे. काय फरक काय आमच्या दोघांत? आता सोड ना, सोड. आता सोड म्हणजे काय? बोल ना तू, काय फरक आहे बोल. ए सोडी आला, सोडी. हळू. ओ यारो, सोडीची गाडी आली होय. ज्या प्रवाशाला सिंगापूरला जायचंय त्याने या गाडीत बसा. चला. हो, एक मिनिट. पण पोपट भाऊ कुठे? ते कुठे राहिले? अरे हो, आता हा परत घरी बसला असेल. पुन्हा त्याला बोलवायला जा, मग तो पुन्हा भाव खाणार. मला नाही यायचं. मग सोडी त्याला उचलून घेऊन येणार. अरे कोणाला उचलण्याची गरज नाहीये, मी आलो भाऊ, चला आता. यु नो वॉट, आय होप की ही सिंगापूरला जाण्याची गोष्ट ना खरी असेल. हो खरीच असेल बबिताजी, खरीच असेल. बघ भिडे, याला म्हणतात सकारात्मकता. किती छान बोलल्या बबिताजी. आय पोप सिंगापूरला जाण्याची गोष्ट खरी असेल. आय होप असेल. जेठालाल, पोप नाही, होप. सोडा ना, जे पण असेल. होप असेल तर खरंच असेल. ओय, चला यारो, All the best. ओके. ओ यारो, ओ आपली सिंगापूरला जाण्याची इच्छा पूर्ण होऊ दे. बोले सोनिया. अरे हळू ना भिडे. सॉरी. चला विचारूया. अरे मी अजून पण सांगतोय घरी परत जाऊया. अरे इथे कोणाला आपण काय विचारणार की मी पोपटलाल आहे आणि माझ्या नावाने सिंगापूर ट्रिप कोणीतरी बुक केलेली आहे. अरे माझा प्रश्न ऐकून लोक हसतील ना माझ्यावर. अरे मग हसू दे ना भाऊ, हसणं तर आरोग्यासाठी चांगलं आहे. काय सोडी? आज डबरा, ओय मी तर नेहमीच हसत असतो. हे सोडी जर थांब ना, आपण ऑफिस मध्ये आलोय. मग इथे कुठे लिहिलंय हसण्यास मनाई आहे? विचार ना भाऊ, विचार. हा या. एक्सक्यूज मी. येस सर, हाऊ कॅन आय हेल्प यू? आम्हाला सिंगापूर ट्रिप बद्दल थोडी माहिती हवी होती. शुअर सर, प्लीज कम धिस वे. अच्छा. चल. हा ये सोडी, ये. जेडबरा. निकिता विल हेल्प यू. हॅलो सर, हॅव अ सीट. पोपटला काय करतोय? सरळ. अरे उठ. अरे पोपटला. अरे बस. सॉरी. सो हाऊ मे आय हेल्प यू? भिडे, बघा, मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुळधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी. अरे हे सगळं आता सोड ना, हे सांगायची काय गरज नाही. मेन गोष्ट जी आहे ती बोल ना. असं कसं जेठालाल? पहिले ओळख तर सांगावी लागेल ना. अरे ओळख बिळख दाखवून काय होणार? इथे रोज हजारो लोक येत असतात. जे आपली मेन गोष्ट आहे ती बोल ना पटकन. काय सोडी की काय ना काय नंतर सांगतो. ओके. भिडे, जे काय विचारायचं ते लवकर विचार आणि संपव ना. हो भाऊ, बोलतो. बघा, हे आहेत गोल्डन क्रो अवॉर्ड विनर वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलालजी. हे आहेत जेठालाल चंपकलाल गडाजी.
आणि हे आहेत रोशन सिंग सोडीजी. हॅलो. वन अँड ओनली प्रोप्रायटर ऑफ सोडी गॅरेज. तुमची किंवा तुमच्या कंपनीची कोणतीही गाडी खराब असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट सोडी गॅरेज. थँक्यू. ओके, विल लेट यू नो. थँक्यू. एक मिनिट. आम्ही इथे सोडीच्या गॅरेजची मार्केटिंग करायला नाही आलो. मग सिंगापूरच्या ट्रिप विषयी आम्ही माहिती घ्यायला आलोय. ओके ओके, प्लीज हॅव अ सीट. भिडे काय विचार ना. हा, हे बघा मॅडम, आम्हाला सिंगापूर ट्रिप बद्दल माहिती हवी आहे. आमच्याकडे एकापेक्षा एक चांगले पॅकेजेस आहेत. 5 नाईट 6 डेज, 6 नाईट 7 डेज अँड मेनी मोर. तुम्हाला किती दिवसांसाठी जायचंय? माहिती नाही, मला असं म्हणायचं की आम्हाला ही ट्रिप नाही करायची आहे. कोणीतरी आमच्याकडून ही ट्रिप करून घेत आहे. नाही म्हणजे आम्हाला करायची आहे, पण आम्हाला हे माहिती नाही ना की जो ही ट्रिप करून घेतोय त्याला खरंच करून घ्यायची आहे की तो असंच मस्करी करतोय. अरे काय बोलतोयस भिडे तू? हा भिडू, अरे असं बोल ज्याने मॅडमला समजेल ते. हा, ऍक्च्युली मला काहीच समजत नाही. हे बघा, मी तुम्हाला पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करतो. आम्ही ही ट्रिप नाही करणार. कोणीतरी आम्हाला या ट्रिपवर घेऊन जाणार आहे. पण आमची ही ट्रिप करायची इच्छा आहे, पण आता माहिती नाही ना जो आम्हाला नेणार आहे तो अरे ऍक्च्युली काय भाऊ, तू गोष्टीला गोल गोल फिरवतोय. मॅडम, आता मी तुम्हाला सरळ सरळ सांगतो. आम्ही गोरेगावच्या गोकुळधाम सोसायटी मधून आलेलो आहोत. काल माझ्यासाठी एक संदेश आला होता की आमच्यासाठी कोणीतरी सिंगापूर ट्रिप स्पॉन्सर करतोय आणि आम्ही इथे येऊन त्याच्याविषयी विचारू शकतो. तर मग आता तुम्ही सांगा की असं काही आहे का? ओके, लेट मी चेक सर. सर, तुम्ही आपलं काय नाव म्हणाला होता? पत्रकार पोपटलाल. ओ येस, पत्रकार पोपटलाल अँड गोकुळधाम सोसायटी ग्रुपवाल्यांसाठी मार्चच्या एंडिंगला सिंगापूरची पूर्ण ट्रिप प्लॅन आहे. तुम्ही फक्त हे सांगा की कोण कोण सिंगापूरला येणार आहे. सगळे. तुम्ही सगळे तर येणारच आहात, पण तुमच्या सोबत कोण कोण येणार आहे त्यांचे पासपोर्ट्स मला द्या. तुमच्या येण्या जाण्याच्या एअर तिकीट्स, तिथे राहण्याची पूर्ण व्यवस्था होऊन जाईल. ओके. पोपटलाल, हे तर सगळं खरं निघाला. मला तर विश्वासच बसत नाहीये. अरे बसत नाही तर नको ठेव ना भाऊ. ही गंमतच असेल. कोणीतरी आपल्यासोबत गंमत केलेली आहे. ऑन द कॉन्ट्ररी एक कंडिशन आहे. पोपटलालजींचं येणं गरजेचं आहे. जर ते नाही आले तर कुणीच नाही जाऊ शकणार. पण असं का? आय डोंट नो सर, पण ज्यांनी पण ही बुकिंग केली आहे त्यांची ही अट आहे. आय जस्ट कांट हेल्प इट. काय तुम्ही सांगू शकाल की ही बुकिंग कोणी केली? आय एम सो सॉरी सर, पण ज्यांनी पण कोणी बुकिंग केली आहे त्यांनी आपलं नाव सांगण्यास मनाई केली आहे. हे बघा मॅडम, आम्ही इतके लोक सिंगापूरला जाणार म्हणजे आम्हाला माहिती तर पाहिजे ना की कोणी आमची बुकिंग केली आहे, काय नेमकं ते. आय एम सो सॉरी सर, पण मी हे रिव्हील नाही करू शकत. अरे असं कसं नाही तुम्ही सांगू शकत मॅडम? ती बुकिंग आमच्या नावावर आहे तर आम्हाला सांगितलं पाहिजे ना. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी सर, पण मी हे नाही सांगू शकत. अरे काहीतरी सांगा. कोण आहे, कुठे आहे, मेल आहे, फिमेल आहे? कोण उगाचच आमच्यासाठी एवढा खर्च करताय? हे बघा सर, आम्ही फक्त ट्रॅव्हल एजंट्स आहोत. आम्ही तर फक्त टूर ऑर्गनाइज केली आहे, दॅट्स इट. मग कॅन्सल तर कॅन्सल. तुम्ही नाही सांगणार तर आम्ही पण नाही जाणार. जा. इट्स ओके सर, दॅट्स युअर चॉईस. सर, कुणीतरी खूप प्रेमाने तुमच्यासाठी बुकिंग केलंय. आय थिंक यू शुड गो. आय एम सो सॉरी सर, आय जस्ट फॉरगॉट टू टेल वन थिंग. ज्यांनी पण तुमच्यासाठी बुकिंग केली आहे ना त्यांनी तुमच्यासाठी एक एन्व्हलप दिलंय. मी आत्ताच घेऊन येते. आता तर विश्वास बसला ना. मग आंबा खा आणि कोया मोजू नका. खा ना. हा, करेक्ट आहे. ओए, आंबा खा आणि कोया मोजणं सोडा आणि पॅकिंग सुरू करा. तुमच्या सोबत जो कोणी ट्रॅव्हल करणार आहे त्यांचे पासपोर्ट मला आणून द्या, म्हणजे मी लवकरच प्रोसेस स्टार्ट करू शकेन. ठीक आहे. पासपोर्ट तर द्यावे लागतील ना सर. विजासाठी, तिकिटासाठी, सगळ्यांसाठी पासपोर्ट लागतं. अरे असं कसं आपला पासपोर्ट कोणालाही द्यायचं? कोणालाही? ओय मॅडम, कोणालाही थोडीच आहेत. हे बघा सर, थॉमस कुक इंडिया लिमिटेड एक इंटरनॅशनली रेप्युटेड कंपनी आहे. आमच्या देश विदेशात अनेक शाखा आहेत. आम्ही लाखो परिवारांना देश विदेशात फिरवण्याचे आयोजन करतो.
यू कॅन ट्रस्ट अस. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवू शकता. निकिता, कॅन यू कम फॉर अ मिनिट? आय नीड टू टॉक अबाउट इन अर्जंट कस्टमर रिक्वेस्ट. येस सर. हे बघा, तुमच्यासोबत जे कोणी प्रवास करणार आहेत ना, त्यांचे पासपोर्ट लवकरात लवकर मला आणून द्या, कारण मी सर्व प्रोसेस स्टार्ट करू शकेल. हो, पाठवतो पक्का पक्का. ओके, थँक्यू. इट वॉज नाईस मीटिंग यू सर. मी ते पाठवतो, तुम्हाला ओके पाठवतो. सर. मित्रांनो, ही सिंगापूर वाली गोष्ट तर खरी होती. हा यार, कोणीतरी खरंच आपलं बुकिंग केलंय. अरे वा. माहित नाही भाऊ, पण मला अजूनही असं वाटतं की कोणीतरी आपल्यासोबत गंमत केलेली आहे. पण मॅडम सांगतायत ना, पासपोर्ट द्या, लिस्ट द्या, असंच म्हणतायत त्या. ओ, इतक्या मोठ्या ऑफिस मध्ये कोण कशी मस्करी करणार काय जेठाप्रा? नाही अशी मस्करी थोडीच कोणी करतात. काय बिडे? नाही, इतकी महाग गंमत कोणी करतं का? तर मग तुम्ही जा, मी नाही येणार तुमच्या बरोबर. अरे काय तुम्ही लोक जा, काय तुम्ही लोक जा. हं? अरे तुझ्याशिवाय आम्ही कसे काय जाऊ शकतो? ऐकलं ना मॅडमनी काय सांगितलं, ते कंडिशनर ठेवलंय ते की पोपटलालचं जाणं गरजेचं आहे. पोपटलाल नाही गेला तर कोणीच नाही जाणार. काय सोडी? ओय नाही जेठाप्रा, हा नाही आला ना तर उचलून घेऊन जाऊया याला. ए सोडी, माझा ऐका. सिंगापूरला फक्त आपल्याला चौघांना नाही जायचंय, सोसायटीला जायचंय. तर हा निर्णय पूर्ण सोसायटीने मिळून एकत्र घेतला पाहिजे. ओ भिडू, आजच्या आजच सोसायटीची आपत्कालीन मीटिंग बोलून घे. अरे आजच नक्की करून टाकूया. हो ठीक आहे, चला जाऊया. हा पण सोसायटीच्या नियमानुसार मला आधी मीटिंगची अनाउन्समेंट करावी लागेल. अरे इथे अनाऊन्स करून तुला काय करायचंय भाऊ? हे लोक थोडीच आपल्या सोसायटीच्या मीटिंग मध्ये येणार आहे. अरे जेठालाल. हा बोला मेहता साहेब. अरे भिडे, समजलं का काय चाललंय सगळं? हो मेहता साहेब, समजलं. अच्छा, म्हणजे कोणी काही गंमत वगैरे तर नाही करत आहे ना? मार्केटिंग प्लॅन वगैरे तर नाही ना? ही सिंगापूरची गोष्ट खरी आहे का? अगदी खरी आहे, सिंगापूरची गोष्ट अगदी खरी आहे साहेब. खरी आहे? काय म्हणतोयस? कोण आहे याच्या मागे? कोणी केलंय हे सगळं? तेच तर माहित नाही ना. काय आहे की परिस्थिती इथे थोडी कन्फ्युजिंग आहे, म्हणून संध्याकाळी भेटून 8:30 वाजता मीटिंग मध्ये सगळं बोलूया. अरे भिडे, संध्याकाळी सोसायटीची मीटिंग आहे, मला कोणी सांगत पण नाही, असं थोडी असतं. आत्ताच डिसाईड झालं आपत्कालीन मीटिंग विषयी, तुम्हाला पहिल्यांदाच सांगतोय. अच्छा, मग ठीक आहे. हा ओके, चला. बाकीच्यांना पण सांगायचं. चला. हा पोपटलाल, तू पहिल्यांदा ये. सांभाळू ना, पटकन. नाहीतर पुन्हा असं फिरत बसेल. खोला. शो थायो. काय झालं? रोशन, काय झालं? झालं. हा तेच, काय झालं? सिंगापूरला जाण्याची गोष्ट खरी आहे? हा रोशन, बोल ना आता, काय झालं तरी काय? काय बोलतोय सोनिये? सिंगापूर जाण्याची गोष्ट खरी आहे. बुकिंग कोणी केलं आपल्यासाठी? कुणी पोपटलाल भाऊंच्या ओळखीचं आहे का? नाही बाबा, माझ्या ओळखीचं तिकडे कोणी नाही. मग अरे काय नाही म्हणतोस भाऊ, तो संदेश तर तुझ्याच नावाचा पाठवला होता ना. पोपट भाऊ, सांगा ना, कोण छे? पण मला नाही माहित रोशन वहिनी, कोण आहे तो चैनिक. मला तर वाटते हा जो कोणी आहे ना, तो आपला शुभचिंतक आहे. आजच्या जमान्यात असा शुभचिंतक? आय जस्ट कॅन्ट बिलीव्ह दिस. इतक्या साऱ्या लोकांना फ्री मध्ये सिंगापूरला पाठवतोय. तेच ना, इतका खर्च करतोय पण समोर येत नाहीये, म्हणजे किती विनयशीलता, नाही का? माधवी, ते म्हणतात ना गुप्तदान, तसंच कोणी ही गुप्त यात्रा दान करीत आहे. खरंच. वा. पण भिडे, असं विनाकारण कोण करणार आहे? अरे सोड ना पोपटलाल भाऊ, त्या संदेश मध्ये पण तो म्हणाला होता ना की तुम्ही आंबा खा, कोयरे मोजू नका. अरे कॅन्सल करा भाऊ, कॅन्सल करा. मी अजूनही सांगतोय की कोणीतरी आपली मस्करी केली आहे. अरे मस्करी कसली भाऊ? आता आपण ऑफिस मध्ये गेलो होतो, त्या लोकांनी सांगितलं सगळं बुकिंग झालंय आणि आपल्या सर्वांचा पासपोर्ट मागितलाय की कोण कोण जाणार आहे, तर सर्वांचा पासपोर्ट आणून द्या. कारण काय आहे की बिजा सगळं प्रक्रिया सुरू आहे ना, तिथपर्यंत गोष्ट पोहोचली आणि हा म्हणतोय की मस्करी आहे. मी काय म्हणतो जेठालाल, आता ही चर्चा करायला नको. आपण ठरवलंय ना की संध्याकाळी आपत्कालीन मीटिंग बोलून त्यावर चर्चा करायची. ठीक आहे, तर संध्याकाळी भेटू, है ना? तर मी आत्माराम तुकाराम भिडे, गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी, हे जाहीर करतो की आज रात्री ठीक 8:30 वाजता गोकुलधाम क्लब हाऊस मध्ये आपत्कालीन मीटिंग होणार आहे, ज्यामध्ये सिंगापूर या विषयावर निर्णय घेतला जाईल. ठीक आहे, तर सगळेजण वेळेवर या.
अरे हो भाऊ हो. चला चला हजर राहा भाऊ, तू हजर राहा. हा. नको, नेहमी आनंदात राहायचं भाऊ. ठीक आहे. अच्छा ऐका 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 आता आपत्कालीन मीटिंगची सुरुवात करूयात. तर मी आत्माराम तुकाराम भिडे गोकुलधाम सोसायटीचा एकमेव सेक्रेटरी तुम्हा सगळ्यांना हे सांगू इच्छितो की आम्ही थॉमस कुक ऑफ ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये गेलो होतो आणि जसं की तुम्हा सगळ्यांना माहिती झालंय की कोणीतरी खरंच आपल्या गोकुलधाम सोसायटीच्या मेंबर्ससाठी सिंगापूरची ट्रिप बुक केली आहे. पण त्या माणसाची एक अट आहे की आपल्या सगळ्यांसोबत आपल्या सोसायटीचे माननीय सदस्य, कमिटी मेंबर, गोल्डन कुरो अवॉर्ड विजेता, वरिष्ठ पत्रकार वरिष्ठ युवा पत्रकार पोपटलालचं येणं अनिवार्य आहे. आत्माराम, मी काय म्हणतो की हे बुकिंग केलं कोणी? माहित नाही अय्यर भाऊ, आम्ही तिकडे खूप विचारलं पण ज्याने पण ते बुकिंग केलंय ना त्याने तिथे खास सांगितलंय की माझं नाव कोणालाही सांगायचं नाही. हा, त्यांनी डायरेक्टली आम्हाला पासपोर्ट मागितले, सगळ्यांचे पासपोर्ट जमा करायला सांगितले आणि बाकीची सगळी व्यवस्था थॉमस कुक वाले करणार आहेत. त्यामध्ये विमानाचं येण्या जाण्याचं तिकीट, तिथं राहणं, खाणं, पिणं, फिरणं सगळं इन्क्लुडेड आहे. आपल्याला 1 रुपयाचाही खर्च करायचा नाहीये. नाही करायचा. ऐकतोय मी. मग आता सर्वसंमतीने आपल्याला हे ठरवायचं आहे की अनोळखी माणसाने बुकिंग केल्याने त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला सिंगापूरला गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे. भिडे अंकल, यात विचार काय करायचा? इतकी अमेझिंग अपॉर्च्युनिटी आहे, आपल्याला सिंगापूरला गेलंच पाहिजे. ओय, मलाही हेच वाटतंय. प्लॅन बनवूया आणि फर्स्ट क्लास जाऊया सिंगापूर. नाही जाऊ शकत सोडी. का नाही जाऊ शकत आपण? अरे भाऊ, तू काय बोलतोयस? थोडं तरी विचार कर ना. कोण असा अनोळखी माणूस 20-25 लोकांसाठी असं फ्री मध्ये सिंगापूर ट्रिप स्पॉन्सर करतोय आणि आपण हे ऐकून जायचं काय? हा कोण माणूस आहे? असा काय खर्च करतोय? काय माहिती असल्याशिवाय कसं जायचं? अरे पक्का कोणीतरी आपल्या सोबत ही मस्करी केली आहे. तुम्ही माझं ऐका ना भाऊ, काय असं करता? अरे यार पोपटलाल, तू काय बोलतोयस? ही गंमत कशी असू शकते सांग मला. कुठला तरी चालता फिरता माणूस आला आणि बोलला की तुम्हाला सिंगापूरला जायचं आहे आणि तुमचं बुकिंग केलेलं आहे, तर मी समजू शकतो. अरे बाबा, थॉमस कुक टूर सारखी कंपनी, एवढी रेप्युटेड कंपनी, इंटरनॅशनल कंपनी, यांचे कर्मचारी सांगतायत की तुमचं सिंगापूरचं बुकिंग आहे, कोणी तुम्हाला पाठवणार आहे. ही गंमत कशी असू शकते? आय अग्री विथ पोपटलाल. काय आहे, माझ्या मते आपल्याला नाही गेलं पाहिजे. का? अरे हा कोणाचा तरी ट्रॅप असू शकतो. काय असू शकतं? म्हणजे कोणाचा तरी प्लॅन असू शकतो आपल्याला सगळ्यांना फसवण्याचा. अरे आपल्याला कोण फसवेल भाऊ? कोण आहोत आपण आणि कोण आहात तुम्ही? अरे काय आहात तुम्ही? अरे असे का आहात तुम्ही? अय्यर भाऊ, कोणी बिचारा लाखो रुपये खर्च करून आपल्या सगळ्यांना सिंगापूर दर्शन करवतोय, तर त्यात फसवणं काय झालं? हा तर उलटा आपला शुभचिंतक आहे. हो, बरोबर बोलतोस. हे बघ जेठालाल, जर तो शुभचिंतक आहे तर तो लपून का बसलाय? समोर काय येत नाही. बरोबर आहे. अरे आता भिडे बोलला ना, तेव्हा तुम्ही होता की नाही? नाही तेव्हा नव्हता तो. हा, तेव्हा भिडेने खूप चांगला बोललो होतं. त्याचं काय की काही लोकांना सवय असते ना गुप्तदान करण्याची, तसं हे गुप्त यात्रादान करत असेल. आणि अय्यर भाऊ, ते म्हणतात ना की एखादा माणूस कोणाचं भलं करत असेल तर त्याच्यासोबत नेहमी चांगलंच होतं. आपल्या गोकुळधाम सोसायटीने किती लोकांसोबत किती चांगलं केलंय. असंही होऊ शकतं की त्यांच्यातलंच कुणीतरी आपला शुभचिंतक असावा. आणि हेही होऊ शकतं की कदाचित पोपट भाऊंचा मित्र असेल. अरे कोणी असू शकतं, कोणीतरी ह्याला पसंत करणारा किंवा करणारी पण असू शकते. आणि हा जो कोणी असेल त्याची मर्जी असेल की आपल्या समोर यायचं नाहीये, तर भाऊ मला असं वाटतं की आपल्याला त्याच्या मर्जीचा आदर केला पाहिजे. आणि भाऊ माझं तर म्हणणं आहे की तो जे काही करत आहे ते एक सत्कार्यच करतोय ना. वेल अय्यर, मला यात काही निगेटिव्ह नाही दिसत. कम ऑन अय्यर भाऊ, जस्ट थिंक इट. आपण सगळे एकत्र मिळून जर सिंगापूरला गेलो तर किती धम्माल येईल. मी
तर म्हणते मस्तच मज्जा येईल. आणि कोणी स्पॉन्सर करतंय तर जास्त खर्चही येणार नाही ना. मला असं वाटतं आपण गेलो पाहिजे नाही का. ओ अय्यर प्रा, ओ तुम्ही हाँगकाँग डिस्नीलँडला पण आला नव्हतात. आम्ही सगळे तिथे गेलो होतो. इतकी मजा आली, पूर्ण धमाल मस्ती केली होती आम्ही. मग वा वा सोनी, का आठवण काढलीस तू. हाँगकाँग डिज्नी, जरा जबरदस्त मजा आली होती तिकडे, हो ना बापूजी. हो, अरे मला तर खूप मजा आली होती. पप्पा, सिंगापूर मध्ये तर अजून जास्त मजा येईल. किती ब्युटिफुल प्लेस आहे सिंगापूर फिरण्यासाठी, आणि कितीतरी गोष्टी आहेत एक्सप्लोर करण्यासाठी. एक्सप्लोर तर सोड, किती ऍडव्हेंचरस राईड्स आहेत. आणि यार माझं तर ऍडव्हेंचर पॅशन आहे यार. मी गेलो तर मला तर खूप मजा येईल. बेबी, भाऊ, माझं तर असं म्हणणं आहे की आपल्या सगळ्यांचं असं एकत्र जाणं म्हणजे एक सुवर्ण संधी आहे. बरोबर बरोबर. जायला तर काही नाही, पण जरा माहिती काढून घ्या. काही उंदू चट्टू ना खायचंय, म्हणजे जरा भीती वाटते ना. ओ रोशन डार्लिंग, ओय रोशन सिंग सोडी सोबत असताना घाबरण्याची काय गरज आहे. ओय एकत्र जायचं सिंगापूरला, खूप धमाल मस्ती करायची. ओय मी तर ऐकलंय सिंगापूर खूप जास्त रोमॅन्टिक जागा आहे, खूप रोमांस करायचा. रोशन काय पण बोलतोस. हे बघा, माझं मन तर अजूनही मानत नाही. हा माणूस कोण आहे, आपल्याला सिंगापूरला का नेणार आहे, आपल्या समोर पण येत नाही. म्हणून माझं तर मन नाहीये. हा एकच तुणतुण घेऊन बसला. अय्यर भाऊ, तुम्हाला आठवतं का की तो माणूस व्हिडिओत काय म्हणाला होता की भेटूया सिंगापूर मध्ये. हा पॉइंट नोटीस केला तू. त्याने सांगितलं होतं आपली भेट होईल म्हणून. त्यासाठी तर आपल्याला सिंगापूरला गेलंच पाहिजे, तेव्हा तर त्याची भेट होईल. बरोबर बोलली अंजली, अगदी बरोबर. आता बघा, जे काही आहे. एक मिनिट अय्यर भाऊ, एक मिनिट. आता सगळ्यांनी आपलं आपलं मत मांडलेलं आहे, ओके. आता जो निर्णय आहे तो मला वाटतं की तो बापूजींच्या वर आपण सोडला पाहिजे, कारण अशा गोष्टीमध्ये एखाद्या वडीलधाऱ्याचाच अनुभव कामाला येतो. बरोबर आहे. तर बापूजी, तुमचे जे काही विचार आहेत ते तुम्ही सगळ्यांसमोर प्रकट करा प्लीज. अगदी बरोबर आहे काकाजी. तुम्हीच आम्हाला सांगा की आम्ही काय केलं पाहिजे. हे बघा, एक मिनिट. हा, हे बरोबर आहे. तुम्ही इकडनं दिसत नव्हता ना बापूजी. हा बरोबर आहे, तिकडे गेला. एक गोष्ट तर साफ आहे की आपल्या सर्वांना सिंगापूरला जायचं, आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला तिकडे खूप मज्जा येणार. फक्त मुद्दा हा आहे की कोणा अनोळखी व्यक्तीच्या विश्वासावर आपण सिंगापूरला गेलं पाहिजे की नाही गेलं पाहिजे. कोणा अनोळखी व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे की नाही ठेवला पाहिजे. तर बाबांनो, माझं हे मत आहे की ही पूर्ण दुनिया फक्त आणि फक्त एकाच गोष्टीवर टिकलेली आहे, आणि तो आहे भरोसा, विश्वास. आज आपण सगळे गोकुळधाम वासी एकत्र प्रेमाने राहतो. का राहतो? कारण आपण सर्वांचा एकमेकांवर भरोसा, अतूट विश्वास आहे. ज्या दिवशी पूर्ण दुनियेतली सगळी माणसं एकमेकांवर असाच विश्वास दाखवायला लागतील, त्या दिवशी दुनियेतील सगळी दुःख दूर होऊन जातील. यासाठी माझ्या मते तरी आपण सर्वांनी त्या अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे, आणि आपण सर्वांनी सिंगापूरला गेलं पाहिजे. एक मिनिट. काय विचार करतो? आपण खुश तर खूप होत आहोत की सिंगापूरला जायचं, काकांनी सांगितलंय, विश्वास ठेवायला पाहिजे. पण अजून एक गोष्ट आपण विसरत आहोत की सिंगापूरला जाण्याची अट ही होती की सिंगापूरला आपण तेव्हाच जाऊ जेव्हा पोपटलाल सोबत येईल. आणि पोपटलाल म्हणतोय सगळी गंमत आहे, त्याला यायचंच नाहीये. हे बघा, माझी खरंच कुठे जाण्याची इच्छा नाहीये. पोपट भाऊ, माझी कुठेही फिरण्याची इच्छा आता अजिबात नाहीये. पण का पोपट भाऊ, तुमचा मूड का नाहीये? अरे काय फायदा? मनात पहिली आशा जागी होते आणि मग पुढे जाऊन ती तुटते. आता माझ्या जीवनात आशा, अपेक्षा, होप हे सर्व शब्द निघून गेलेत. कारण मला माहितीये की मी जर स्वप्न पाहिलं ना तर पुढे जाऊन ते तुटायचंच आहे.
ओय पोपू ओय विश्वास ठेव. ओय आयुष्यात चांगले छान मस्त सरप्राईज देखील देते. बरोबर आहे पोपटलाल. असं होऊ शकतं की तिथे तुझ्या लग्नाविषयी काही जमून जाईल. लग्नाचं कारण असेल तर मला अजिबात यायचं नाहीये. अरे तर ठीक आहे ना, विसरते. लग्नाचं कारण असू शकत नाही ना, जाऊ दे, असंच ये. हा जसं तू म्हणालास ना तसं तुला जर फिरायचं नाहीये ना तर तू नको ना फिरूस अजिबात. तू तिथे हॉटेलमध्ये झोपून राहा, आम्ही फिरतो ना सगळीकडे. पण तू ये तर आमच्या सोबत. मग हो पोपटलाल, पण सोबत तरी चल ना, एन्जॉय करूया ना तिथे आपण. मला एन्जॉय नाही करायचंय तिथे. मला यायचं नाही म्हणजे नाही यायचंय. अरे पण पोपटलाल. हाती भाऊ सोडा, राहू दे, कॅन्सल करा. नाही जायचं भाऊ, आपल्यातील कोणीच नाही जाणार सिंगापूर. हो गोली गोगी, तुम्ही सिंगापूरचे फोटो आहेत ना ते मोबाईल मध्येच बघून खुश व्हा. आपण नाही जाऊ शकत कारण हे तुमचे पोपट अंकल आहेत ना, त्यांना कुठेच जायचं नाहीये, त्यांना फिरायचं नाहीये, कुठेच जायचं नाही. बबिताजी, अंजली वहिनी, रोशन वहिनी, माधवी वहिनी, कोमल वहिनी, तुमचं जे स्वप्न होतं ना एकत्र फिरायचं, सगळ्यांनी मजा करायची, आयुष्यातले असे अविस्मरणीय क्षण एकत्र करायचे, ते आता नाही होणार आहे. कारण हे जे तुमचे भाऊ आहेत ना पोपटलाल, त्यांचं मन नाहीये सिंगापूरला जायचं. तर आता सिंगापूर कॅन्सल, कोणीच नाही जायचं. चला, नाही जायचं. आणि अजून आपण करू पण काय शकतो? अरे मित्रा पोपटलाल, जर तुला एकट्याला जायचं होतं आणि तू कॅन्सल केलं असतंस तर आम्हाला काही हरकत नव्हती, तुझी मर्जी. आणि जर तुझ्याशिवाय आम्ही जाऊ शकत असतो आणि तू कॅन्सल केलं असतंस तर काही हरकत नाही, आम्ही गेलो असतो ना. आता जेव्हा तुला माहिती आहे की या प्रवासाची अट ही आहे की आम्ही सगळे तेव्हाच जाऊ शकतो जेव्हा पोपटलाल तू येशील, या परिस्थितीत तू कॅन्सल करत आहेस, तुला काय वाटतंय? हे ठीक आहे पोपटलाल? तू ठीक करतोयस आमच्या सगळ्यांबरोबर आणि तुझ्या सोबतही ठीक करतोयस का? विचार स्वतःला पोपू, विचार. गोकुळधाममधून कोणी सिंगापूरला नाही जाऊ शकत, मग हे ठीक आहे का? अरे पोपटलाल, फक्त स्वतःला विचारू नकोस, तुझ्या आत बसलेल्या आमच्या मित्राला विचार, या बहिणींच्या भावाला विचार, टप्पू सेनेच्या अंकलला विचार. काय तू हे बरोबर करतोयस? या कलंकासोबत तू आयुष्यभर जगू शकशील काय? एकीकडे तू असं म्हणतोस की आपली गोकुळधाम सोसायटी एक परिवार आहे, तर परिवारासाठी तर लोक जीव देतात ना. तू फक्त सिंगापूरला नाही येऊ शकत, एक छोटस बलिदान नाही देऊ शकत? जेठालाल, यात बलिदान कुठे आलं मित्रा? यात त्याग थोडी करायला लागतोय. सिंगापूर जातोय आनंदासाठी, मजा करायला, आनंदाने, यात कसलं बलिदान? मग हे बरोबर आहे, पण त्याची यायची इच्छा नाही आणि त्याला आपण जबरदस्ती घेऊन जात आहोत, तर त्याच्यासाठी बलिदानच झालं ना. हा, ते बरोबर. बोल ना पोपटलाल. उत्तर दे मित्रा पोपटलाल. बोल ना. ओ ठीक आहे यारो. ओ पोपू सोबत कोणीही जबरदस्ती नाही करायची. आपण सिंगापूरला जायची ट्रिप इथेच कॅन्सल करतोय. ठीक आहे, मग जर जायचंच नाहीये तर या आपत्कालीन मीटिंगला काहीच अर्थ नाही ना.